आज परत ना आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं आणि बघा मनूला असं छान म्हणजे स्वेटर वगैरे घालून देते तर ती एकदम शांत असं बसली आहे. कारण तिला आता ना थोडंसं म्हणजे गोष्टी कळत आहेत की हे बाहेर वगैरे जात आहेत म्हणून एवढी छान निवांत अशी बसली आहे ती. नाहीतर बाकी टाईमला तिला मेकअप करायचं किंवा ड्रेस वगैरे विअर करून द्यायचं म्हटलं तर जणू एक युद्धच आहे. आणि एकदम निवांत अशी ती करून घेतली आहे, भारी वाटलं. आणि आदूचं पण सगळं आवरलं होतं, रेडी झाली होती ती. मग बाहेर जायचं म्हटलं ना की अशा गोष्टी आवरावं लागतं. घर घर तसंच ठेवून गेलं. परत आल्यानंतर किचकिच बघितलं ना की कसं तरी वाटतं म्हणून किचन कट्टा वगैरे सगळं असं व्यवस्थित पुसून दिलं आणि थोडेसे भांडे होते ते पण व्यवस्थित घासून ठेवून दिलं. कारण नीट बघितलं ना की आलं तर थोडं मूड फ्रेश वाटतं. आणि आदू पण आल्यानंतर ना स्कूलवरून जेवण वगैरे नव्हती केलेली म्हणून तिचं म्हणणं होतं की दूधच दे, मला भूक एवढी नाही आहे. आणि तिला दूध वगैरे दिलं. ती काहीतरी वेगळं म्हणजे बिस्किट मागत होती पण तिला नाही दिलं समजावला. आणि माझं पाय तर ना चहा पिल्याशिवाय बाहेर पडत नाही म्हणून मी पण चहा पिले. कारण इव्हनिंगचा चहाचा टाईम 2 टाईम ना फिक्सच असतो, मी कंपल्सरी घेतेच घेते किती नाही म्हटलं तरी. तर व्यवस्थित सगळं काही आवरून आम्ही निघालो होतो बाहेर. कारण बाहेर म्हणजे छोटंसं कामच होतं एवढं. आधी तिला ना रेड कलरचा ड्रेस लागणार होता कारण तिच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेट करतायत आणि रेड कलरचा थीम ठेवलेत. सो ड्रेस तिच्याकडे रेड कलरचा नव्हता म्हणून ते घेतलो आणि लगेच घरी आलो आम्ही. घरी आल्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा होता. एका साईडला ना ताकाची कढी लावली होती मी आणि भात पण लावला होता. आणि वाटाण्याच्या शेंगा आम्ही भाजून खाल्लं होतं पण हे तेव्हा नव्हते खाल्ले म्हणून यांना पण भाजून दिले. आणि सगळ्यांनी छान असं जेवण वगैरे करून घेतलं रात्रीचं. आणि म्हणून बघा मस्त असा TV बघते ती. रात्रीचं सगळ्या गोष्टी आवरून ठेवलं तर थोडं बरं पडतं म्हणून मेथीची भाजी होती ती निवडून ठेवून दिली घरामध्ये. तर भेटूया असंच आणि एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.